मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत। या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी उद्या हे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानांची पाहणी करणार आहे। मुंबईकडे शिष्टमंडळ रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईत भूतो न भविष्यती असं आंदोलन होणार असून आमच्या मागण्या पूर्ण करा, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलाय। त्यांनी पुढे म्हटलंय की मराठ्यांच्या वाटेला जाऊ नका, आता अभ्यास गिभ्यास नाही, थेट आमच्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे। मराठ्यांच्या डोक्यावर आंदोलनाचा गुलाल टाकणार म्हणजे टाकणार, असाही दावा जरांगे पाटील यांनी केलाय। पाटील, आज शिष्टमंडळ जाते, काय नियोजन असणार आहे, कशी रूपरेषा असणार आहे? गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाहणी करण्यासाठी। यावेळेसही चाललंय सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं, ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं, आमरण उपोषणाचं, टँकरन येणार आहेत आम्ही पाण्याचे, ते कुठं लावायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत, BKC मैदान बघणार आहे, सगळे मैदानं ती लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत। ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखीन मैदानं, तीही बघणार आहेत। ते बघण्यासाठी गेल्या वेळेस टीम गेली होती, आज पण एक शिष्टमंडळ चाललंय। आता 9 वाजता इथून निघताय आता लगेच अंतरवाली। यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली, मात्र यावरती तोडगा निघालेला नाही। आता आम्ही काढणार तोडगा, आम्ही शांततेत मुंबईला जाणार। घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही, एक पण। माय माऊल्यासह सगळे मुंबईला 2 दिवसासाठी वाटा लावायला येणार आहेत, टोटल एक पण राहणार नाही। त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय, त्यांच्या लेकराबाळासाठी मी झटतोय, तर मग 2 दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वटलं होणार नाही। म्हणजे नोकरदार वर्ग असेल, आमचा व्यावसायिक वर्ग असेल, आमचे शेतकरी मराठी असतील, गरीब मराठी असतील, डबेवाले असतील, माथाडी कामगार असतील, छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील, जीपवाले असतील, ST ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, टेम्पोचे ड्रायव्हर असतील, परत त्या ट्रकचे असतील, सगळं बंद ठेवणार आहे। दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून 2 दिवस लोक सगळे वाटा लावायला येणार आहेत। 29 ऑगस्टला मी मुंबईत 10 वाजता बसलो ते मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत, सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांना आव्हान आहे, भूतो न भविष्यती असा मराठ्यांचा विजय होणार आहे। ऐतिहासिक या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा। प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून, टीव्हीवर बघून उपयोग नाही, प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची। कारण हे अथांग समुद्र हे सागर मराठ्यांचा, मराठीच पहिल्यांदा मराठ्याला बघणार आहेत। या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली, म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही। यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे, त्यांना वेळ द्यायचा दिलाय आपण सरकारला, आता वेळ द्यायची गरज नाही। आपण सगळे मुंबईकडे चला, मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा। म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलो मुंबईचा नारा दिलाय, ही शेवटची वारी असेल, आरपारची शेवटची फाईट। मराठ्यांनी झटून राहा, मी झटून ये, तुटून पडायचं टेन्शन नाही घेत, जेवतं ताट लोटायचं बा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं, विचारच नाही करायचा। जेवण एक टाइम नाही मिळालेलं बरं, पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी, कोणी कोणाचं नसतं। लेकरं बाळा मोठे करा, म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा, एक सुद्धा घरी राहता कामा नये। आणि मी 2च दिवस काम बुडा म्हणतोय फक्त, 27-28 ऑगस्ट मुंबईला चला। 29 ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो 10 वाजता की तुम्ही माघारी या, कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो। तुम्ही आमरण उपोषण करण्याचं म्हणताय, मात्र यापूर्वी तुम्ही अनेक आमरण उपोषणे केली आहेत, आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे, याला जबाबदार सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्यात, अंमलबजावणी करावी। अंमलबजावणी शिवाय पर्याय नाही। तुम्ही सांगता बघतो करतो, ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता बस ते नाटकं। सरकारला तुमचा काही इशारा आहे? मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे। मराठा आणि कुणबी एक JRच पाहिजे, हैदराबादचं गॅझेटियरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबजावणी। उद्या करतो 13 दिवशी अभ्यास करतो, वाचितो फिचितो, ते संपला विषय। आता ते वाचितो फिचितोचा विषय संपला। 17 संस्थांचं गॅझेट पाहिजे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे। मला बाकीचे लफडे सांगायचे नाहीत। सगळे स्वैरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी पण पाहिजे, सरसकट केसेस पण मागं घेणार, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, नोकरीचा आणि मदतीचा राहिला तो पुरा करायचा। अशा 8-9 मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ, सांगायची गरजच नाही। मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या, ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो।
आणि मी माघारी येत नसतो आणि मराठी येत नसते आता. मराठी कामं उरकून बसलेत, खतं घालून बसलेत, पाळ्या उभाट्या आवत आणले ते न्या, हा दगड ठेवून ते बी ते म्हणजे माघारी याचा ताण नको. गवत उगून द्या ना ते. आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, गवत उगलं की उपटी दे ते म्हणते मला जायचं मुंबईला, हे परत गवत उगायचं, ते रानातच जातंय सारखं सकाळ संध्याकाळ. उगलंय कसं बघायला, एवढं वर आलं तरी उपटी दे. उभाट्या आवत आणलेत भाऊ, खतं घालाय ठुलणे. आता काल पाऊस पडला, आता तर असा टेन्शन फ्री झालाय तो आता पाऊस पडला, आता खत घालतो आणि परत पाऊस वाट बघणार ती पावसाची. त्याची त्याला माघारी तर सर्किट डोक्यात केली होती, त्यामुळे कामं ठेवलं नाही तिने आणि काम ठेवू बी नका. मराठ्यांना सांगतो, मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका. हा मराठ्यांना कधी येत नसते, चालून आली संधीचं सोनं करा. आणि हेच शिकायचं कधी पण, विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं. सण आले, उत्सव आले, सण हमेशा येईल. आरक्षण पुन्हा नाही येणार. नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झाल्यावर काही नाही येणार पुन्हा. लेकरा बाळांचं वाटलं करू नका. संधी ओळखीत जा. जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि निघायचं. उत्सव नंतर करू आपण मोठाले, पुन्हा सण बी मोठाले करू. त्या नादात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात. सण वारंवार येतील, नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार. लेकराचं वाटलं झालं काय करता. त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव, आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू. वेळ वायाला घालायची नाही, ताकदीनं. सगळेच मुंबईला निघा आता 29 ऑगस्टला. कुणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे. आणि विशेष सांगतो, हा महत्वाचं सांगायचं राहिलं, तुमच्या जिल्ह्यात नाही आलो, तुमच्या तालुक्यात नाही आलो, तुमच्या गावात नाही आलो, रुसू नका. पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो, मराठवाड्यात नाही आलो, खानदेश विदर्भात नाही आलो, कोकणात नाही आलो, मुंबईत नाही आलो, रुसू नका. माझं शरीर मला साथ देत नाही, मला फिरणं होत नाही. तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चला. गावच्या बैठका गावातच घ्या, गाड्या लावा सुरू करा. आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर, शिक्षक, वकील, श्रीमंत मराठ्याच्या आहेत, राजकारणी मराठ्याच्या आहेत. त्याला म्हणा काढ गाडी मुंबईला चल. एका गावात 50-50, 60-60 गाडी आपली, भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या. यावेळेस माई वाट बघू नका. जिल्ह्याचा आला नाही, तालुक्याचा आला नाही बुवा आपला काम करणारा, मग कशी बैठक घेऊ. अरे गावातलेच घ्या, आपणच आपली गरिबाची लढाई हातात घ्या. गरीबच मालक व्हा. कुणाची वाट बघता. ते नाही आले मग आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय, ते का व्हायची आपलं वाटलं झालं. त्यामुळे आपल्या गावची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, आजच सांगून टाकतो, प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या. कोणाची वाट बघू नका. हे नाही आला आणि ते नाही आला आणि ते पहिले लई करीत होता बुवा, आता ये ना ते नसन येत, त्याचा काही फायदा नसं झाला आपल्याकडून राजकारणात, म्हणून नसन येत. त्याची वाट फिट बघू नका. आपल्या लेकराचं वाट होईल, त्याच्या लेकराचं कल्याण झाले. प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या. वाट लावा. मुंबईत थेट मधून माघारी कुणी यायचं नाही. आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस या. त्यामुळे कुणी कोणाची वाट बघू नका. तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळे. आणि मग इथं बघूच नका. त्यामुळे कारण माझं शरीर साथ देत नाही. मुंबईकडे निघा सगळे. अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या, आता यावेळेस संधी देणार. हे संधी फंदी काय, 1.5 वर्ष 2 वर्ष काय दिलं आता काय संधी फंदी कवर घेतो. ते कवर वाचीन मी काय करू त्याला. ते म्हणते अभ्यास करतो. काय अभ्यास करतो तू. मग समिती काय आली होती. तुला अभ्यास करायचा, समिती काय आली होती. मग आयोग काय आले मला. तुला वाचत होतं, तोच बसायचं पुस्तक वाचित. ते तुम्ही काही नाटकं सांगणार आम्हाला अभ्यास करायचा आहे, समितीला करायचा आहे, आयोगाला करायचा आहे, अभ्यासकाला करायचा आहे, घटना तज्ज्ञाला करायचा आहे, आरक्षणाच्या अभ्यासकाला करायचा आहे, कायद्याच्या अभ्यासकाला करायचा आहे, वकिलाचा करायचा आहे, आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे. तू कर अभ्यास 15 वर्षे आणि आम्ही आणतो ऊस तोडीत ऊस इकडं. तू कवर अभ्यास करेन त्याचं मला काय करायचं. आम्हाला आली वावर ऐकायची येळी धन. तू कवर अभ्यास करतो. अभ्यास मला नाही माहीत. सांगितलेल्या मागणीच मला अंमलबजावणी पाहिजे नाही. तू तुला बघ तिकडे उद्योग, आम्हाला बघू काय करायचं. तुम्हाला एकच सांगतो फक्त, पुन्हा भानगडीत पडायचं नाही. वाटत जायचं मराठीचं, डावचायचं काम करायचं नाही. पांढर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही या बारीने. पांढर रस्ता सुद्धा आमच्या मावल्या सुद्धा शांततेत रस्त्यावर त्या बारीने. हो ते सरकारला, फडणवीसला सुद्धा सांगतोय. तिला काय झाकून लपून नसतं आपलं. तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला. बाण आणि फान काही नसतं. इथं सरळ आहे आपल्यापाशी. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा एकही पोराला माहिती काठी सुद्धा डावचायची नाही. मुंबईत येणार आहे बांधण रस्ता सुरू राहणार आहे. मराठ्यांच्या महिला सुद्धा एवढं रस्त्यावर असतात. हा शांततेत, पण पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही. मग आम्ही शांततेत यायलो, लोकशाही मार्गाने करणार आहे. आम्ही ते मागं सिद्ध सुद्धा केलंय. शांततेत गेलो, शांततेत करोडो समाज माघारी आला. आम्ही तसले लोक नाहीत कुठीनं पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर. मी माझ्या समाजाला वाईट वळणावर जाऊ देत नाही. तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही. एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला, पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही. जड जाईन.
NTV न्यूज मराठी जालना.